नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी अंकुश अब्रुक पुन्हा तुमचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॉलिटीचा फॅक्च्युअल डाटा पाहायचा आहे. पॉलिटीचा फॅक्च्युअल डाटा म्हणजे काय, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्सेप्च्युअल प्रश्न जे काही येत असतात ते व्यवस्थित हँडल करता येतात, परंतु जे प्रश्न फायनली आपल्या कलमांवर येतात, कलम म्हणजेच माझा शब्द असेल अनुच्छेद किंवा आर्टिकल, त्यांच्यावर जे प्रश्न येतात ते व्यवस्थित हँडल होत नाहीत, कारण पाठांतर नसते. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपलं कलम 1 म्हणजे आर्टिकल नंबर 1 to 50 किंवा 51 यापर्यंत टार्गेट आहे. त्याचे काही PYQ आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर बाकीचे प्रश्न कसे येत असतात कलमांच्या आधारावर त्याचा आपण या लेक्चरमध्ये सखोल अभ्यास करणार आहोत. चला सुरू करूया. बघा, या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, PYQचा आहे हा. साधारणतः काय विचारलेला आहे की बाबा संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे राज्यांचा संघ असा उल्लेख केलेला आहे. आता तुम्हाला माहित आहे की भारत हा इंडिया अर्थात भारत असा उल्लेख आपल्याला संविधानाच्या कलम नंबर 1 मध्ये आपल्याला होताना दिसतो. ओके, आणि म्हणून संविधानाचे जे आपले कलम आहे, कलम 1 काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो की संघ राज्य अर्थात भारत असा त्या प्रकारचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे कलम नंबर 1 मध्ये. त्याचबरोबर राजक्षेत्र जे आहे, राजक्षेत्र म्हणजे आपल्या संपूर्ण देशाचं राजक्षेत्र, त्याचबरोबर राज्याचे क्षेत्र, त्याचबरोबर आपले केंद्रशासित प्रदेश आणि आपण हस्तक्षेपित केलेले किंवा संपादित केलेले प्रदेश आपल्याला या कलमामध्ये दिसून येतात. तर हे कलम आपलं एक महत्त्वाचं ध्यानात ठेवायला पाहिजे आपण. ओके, मी जास्त डीपमध्ये कलमांवर बोलणार नाही आहे, कारण आपलं टार्गेट आहे 50 ते 51 कलम आपले या लेक्चरला झाले पाहिजेत, म्हणून आपल्याला विश्लेषण कमी पाहावं लागणार. आपण फॅक्च्युअल डाटावर जरा जास्त भर देणार आहोत. ओके, बघा, तर हे पहिलं कलम तुम्ही या ठिकाणी पाठ करायचं की पहिलं कलम म्हणजे काय बाबा, तर साधारणतः आपलं संघराज्य जो भारताचं कलम आहे ते. कलम 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे, कलम 2 मध्ये असं दिलेलं आहे की नवीन राज्यांची निर्मिती. बघा, नवीन राज्यांची निर्मिती जी काही आहे, नवीन राज्यांची निर्मिती करण्याचा अधिकार हा साधारणतः आपल्याला कलम 2 नुसार प्राप्त झालेला आहे आणि हा अधिकार साधारणतः आपल्या संसदेला आहे. नवीन राज्य निर्माण करू शकतात किंवा एखादा बाहेरचा जो प्रांत आहे तो आपल्या राज्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतात. हे कलम 2 मध्ये दिलेलं आहे. जे राज्य ऑलरेडी अस्तित्वात आहेत, फॉर एक्झाम्पल सध्या जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये आपल्याला 28 राज्य आणि जे काही 8 केंद्रशासित प्रदेश दिसतात, त्या राज्यांच्या मिळून त्या राज्यांचा पाठ तोडून जर दुसरं राज्य बनवत असेल तर ते कलम 3 मध्ये टाकायचं आपल्याला. नवीन प्रदेश जर आपण दाखल करून घेत असेल आणि नवीन राज्याचा समावेश करत असेल तर हे उल्लेख आपल्याला कलम 2 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 3 काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, बघा, कलम 3 मध्ये आर्टिकल नंबर 3 मध्ये आपल्याला असं दिलं आहे की एखादे जे काही आपले अस्तित्वात राज्य आहेत त्या अस्तित्वात असलेल्या राज्याची जर आपल्याला सीमा बदलवायची असेल, अस्तित्वात असलेल्या राज्याची सीमा बदलवायची असेल किंवा अस्तित्वात असलेल्या राज्याचे नाव बदलवायचे असेल आपल्याला, किंवा आणखी त्या प्रकारचं त्या राज्यांपासून नवीन राज्य आपल्याला दाखल करून घ्यायचं असेल तर हे आपल्याला कलम 3 मध्ये देण्यात आलेले आहे. हे महत्त्वाचं ध्यानात ठेवायचं आहे. आता हे निर्माण करत असताना सर्व अधिकार कोणाला देण्यात आलेले आहेत, संसदेला देण्यात आलेले आहे. संसद संबंधित राज्याची काय करू शकते, विचारणा करू शकते. जी विचारणा अजिबात बंधनकारक, ज्यांनी दिलेले सल्ले हे संसदेवर अजिबात बंधनकारक नसणार आहेत. म्हणजे एक नॉर्मली विचारसरणा या ठिकाणी आपण करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 3 कलम आपल्यासाठी झालेले आहेत. चौथं कलम काय म्हणते लक्षात घ्या. या पार्ट मधलं आपलं चौथं कलम असं म्हणते की बाबा हे जे 2 कलम आहे आणि हे जे 3 कलम आहे याचा वापर करत असताना त्याला आपण जेव्हा दुरुस्ती करणार त्याला घटना दुरुस्ती मानण्याचे कार्य नाही किंवा त्याला घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. बघा, 2 नुसार जर एखाद्या राज्यामध्ये बदल केला असेल, समाविष्ट केलं असेल तर 28 राज्याचे राज्य 29 होतील. मग आता 29 राज्य केलं तर त्याची घटना दुरुस्ती स्पेशली करू नका, कारण साध्या बहुमताने हे बदल करत असतात. विशेष बहुमताची काहीच आवश्यकता नाही आहे. संसद नवीन राज्य बनवेल साध्या बहुमताने बनवलेल्या गोष्टीला सहसा आपण घटना दुरुस्तीमध्ये घेत नाही. हेच कलम आपल्याला 4 मध्ये या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आणि याला जर आपण व्यवस्थित भाषांमध्ये जर आपल्याला याला बोलायचं असेल तर ते कंटेंट कसा असेल लक्षात घ्या. तो कंटेंट आपल्याला अशा प्रकारचा असेल. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की बघा, हा कंटेंट आपला अशा प्रकारचा असेल की बाबा कलम 1 काय आहे, कलम 1 आहे भारत आणि राज्यांचा संघ. एवढं ध्यानात ठेवायचं, भारत आणि राज्यांचा संघ. पाठांतरच करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. 2 नंबर मध्ये काय, नवीन राज्यांचा समावेश आणि नवीन राज्यांची निर्मिती. पण बाहेरील राज्य म्हणत आहे मी, हा माझा एक पॉईंट
ध्यानात ठेवायचा. कलम 3 मध्ये काय आहे, नवीन राज्यांची स्थापना आणि त्याच्या सीमा, क्षेत्रफळ आणि नावांमधला जो बदल आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि कलम नंबर 4 काय आहे, तर घटनेत कलम 2 आणि 3 नुसार करण्यात आलेल्या दुरुस्ती घटना दुरुस्ती कायदा समजण्यात येणार नाहीत. असे कलम 4 पाठ करायचे आणि फिक्स करून टाकायचे डोक्यात. यावर प्रश्न आला तो आपलाच असला पाहिजे. ओके, आता बघा प्रश्न मग कन्सेप्च्युअल येत नाही का, तर कन्सेप्च्युअल प्रश्न बिलकुलच येणार. कसा येणार हा आपण थोडासा या ठिकाणी समजून घेऊया. पहिले मी याला क्लिअर करून घेतो. ओके, क्लिअर ऑल आपण या ठिकाणी करून घेऊया. आता बघा PYQ मध्ये कधी कधी या भागामध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल सुद्धा जावं लागेल. उदाहरणार्थ आपल्याला या प्रश्नांमध्ये जरा समजून येईल, हा राज्यसेवेच्या मेन्सला प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा थोडंसं लक्षपूर्वक वाचूया आणि याला समजून घेऊया. काय म्हणते प्रश्न की MPSC मेन्स 2021ला विचारला. अनुच्छेद 2 मध्ये बघा प्रत्यक्ष कलमावरच आहे. अनुच्छेद 2 मध्ये भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्याच्या प्रवेशासंबंधित स्थापनेसंबंधित हे आहे. म्हणजे जो भाग आपल्या संघराज्याचा नाही आहे म्हणजे बाहेरचा आहे त्या संबंधित कलम 2 आहे. तर करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आताच मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की हे बाहेरच्या भागासाठी आहे. दुसरं अनुच्छेद 3 हे भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या म्हणजे मुळात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्याच्या बदला संबंधित आहे. मला असं वाटतं हे पण मी आता जस्ट तुम्हाला बोललेलो आहो, हे सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. भारतीय संसदेने राज्याचे क्षेत्रफळ, नाव, सीमा यामध्ये केलेला बदल संबंधित राज्य विधिमंडळास नाकारण्याचा अधिकार आहे. मी आताच सांगितलंय असं नाकारू शकत नाही. राज्य समजा एखाद्या राज्याने बदल केलेला आहे, फॉर एक्झाम्पल ओडिशाचं नाव बदललेलं आहे, केंद्र सरकार म्हणजे संसदेने बदललं असेल तर त्याला ते राज्य डिनाय करणार किंवा नकार देणार हे बंधनकारक किंवा नाकारता येणार नाही. कारण या ठिकाणी सर्वोच्च काय बाबा, या ठिकाणी सर्वोच्च काय दिसते आपल्याला, संसद दिसून येते. ओके, आणि चौथा पॉईंट असा आहे म्हणजे हे काय झालं आपलं चुकीचं झालेलं आहे. राज्याच्या सीमेसंदर्भात राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे शिफारशीचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधन आहे. राज्याने शिफारशी केल्या त्या संसदेवर बंधनकारक असणार काय, अजिबात नाही. या संबंधित राज्यांच्या सीमा बदलवणे वगैरे संबंधित जर काही तरतुदी केल्या असतील तर त्या राज्यावर राज्याने केलेल्या शिफारसी संसदेवर बंधनकारक नाहीत. अशा प्रकारे दुसरंही ऑप्शन आपलं काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं, अ आणि ब हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी कळून येते. आलं का लक्षात. मग अशा प्रकारे चारही कलम ध्यानात ठेवायचे. भाग नंबर 2 वर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. भाग नंबर 2 काय आपल्या संविधानाचा भाग नंबर 2 आहे. त्याचं नाव आहे साधारणतः नागरिकत्व किंवा नागरिकत्व किंवा त्याला सिटिझनशिप अशा प्रकारे आपण म्हणत असतो. आणि आर्टिकल नंबर 5 बघा, आर्टिकल नंबर 5 ते 11 मध्ये आपल्याला हा संपूर्ण भाग दिल्यात आलेला आहे. थोडंसं डिस्कस करूया. बघा कलम दिसते आपल्याला 5, कलम 5 ते 11 मध्ये हे मेन्शन करण्यात आलेलं आहे विशेषतः करून. आता 5 ते 11 मध्ये जर आपण पाहिलं तर याचे आपण 2 पार्ट करूया. कसं ध्यानात ठेवायचं बघा, पहिला ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला 5 ते 8 पर्यंत ध्यानात ठेवायचे आणि त्याच्यानंतर 9 ते 11 हे कलम तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. हे विशेष करून पाठ करायचे. आता बघा या ठिकाणी काय म्हणते, कलम 5 मध्ये काय आहे, प्रारंभिक नागरिकत्व. ओके, प्रारंभिक सिटिझनशिप जे आहे आपली प्रारंभिक नागरिकत्व जे दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसते 5 मध्ये. 6 मध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, कलम नंबर 6 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की पाकिस्तानातून, जे पाकिस्तान नावाचा देश आपला नवीन बनला होता 47 ला, त्या पाकिस्तानातून भारतात आलेल्यांचे नागरिकत्व. ओके, पाकिस्तानात जे लोक राहत होते ते भारतात स्थानांतरण करून आले असतील त्यांचे नागरिकत्व 6 मध्ये दिसून येते. आता बघा 7 मध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिसून येते, कलम नंबर 7 मध्ये असं दिसून येते की जे लोक पाकिस्तानमध्ये गेले होते म्हणजे भारतातून कुठं गेले, पाकिस्तानमध्ये गेले आणि पाकिस्तानमध्ये काही दिवस राहिले आणि पुन्हा भारतात परत आले, अशा लोकांचं जे काही नागरिकत्व आहे ते आपल्याला या कलम 7 मध्ये दिसून येते, लक्षात घ्या. आणि कलम 8 मध्ये आपल्याला असं दिसून येते की मूळ भारतीयांचे नागरिकत्व, मूळ भारतीय नागरिकत्व. आता या चारही कलमावर बघा, प्रारंभिक नागरिकत्व म्हणजे सुरुवातीचे नागरिकत्व जे काही आपल्याला प्राप्त होत असेल ते कलम 5 मध्ये त्याच्या तरतूद दिलेले आहेत.
6 मध्ये आपल्याला पाकिस्तानातून जे काही स्थानांतर होऊन आले त्याच्या काय काय तरतुदी आहेत. आता लेक्चर त्याला जर डीपमध्ये घेतो म्हटलं तर पूर्ण एक लेक्चर लागणार आहे, तो वेगळा पार्ट आहे. आपण फक्त कलमावर आर्टिकलवर बोलत आहोत रिव्हिजनच्या स्वरूपात. तर हा एक 6 नंबरचा भाग दिसतो. 7 मध्ये काय पाकिस्तानातून भारतात, त्या प्रकार भारतातून पाकिस्तानात गेले आणि परत कुठं आले, भारतात आले. ओके. आणि 8 काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मूळ भारतीय. मूळ भारतीय म्हणजे काय, जे लोक मुळात त्यांचे आई वडील आजोबा भारताचे होते पण सध्या ते नागरिक दुसऱ्या देशाचे आहेत, अशा लोकांना आपण मूळ भारतीय म्हणत असतो किंवा इंडियन ओरिजिन म्हणत असतो. ते इंडियन ओरिजिन लोक आपल्याला यामध्ये दिसून येतात. त्यांच्या नागरिकत्वाच्या तरतुदी आपल्याला यामध्ये पाहायला भेटतात. आता काय राहते लक्षात घ्या, आता आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची ध्यानात ठेवायची आहे, ते म्हणजे 9 ते 11. आता बघा, कलम 9, 10 आणि 11 हे अत्यंत महत्त्वाचे आणि कन्फ्यूज करणारे कलम असतात. हे फार सोपे आहेत. 9 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक शॉर्टकट मध्ये शब्द ध्यानात ठेवा, समाप्ती. मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, नागरिकत्वाची समाप्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने, जो व्यक्ती भारतीय आहे त्या व्यक्तीने जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाची समाप्ती ऑटोमॅटिकली कलम 9 नुसार होऊन जाते, म्हणजे त्याचं नागरिकत्व समाप्त होते. 10 मध्ये विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवायचं आहे की जे काही लोक भारताचे नागरिक आहेत, मी या ठिकाणी बोलतो कायद्याच्या अधीन. काय म्हटलं मी, कायद्याच्या अधीन असा मी शब्द वापरत आहोत. कायद्याच्या अधीन म्हणजे तुम्ही, मी आणि अनेक भारतीय 142 कोटी लोक हे भारताचे नागरिक आहेत, म्हणून त्या लोकांना संसदेने केलेला कायदा हा मान्य करावा लागेल. त्याला डिनाय करता येणार नाही की मी संसदेचा कायदा मानत नाही, असं होणार नाही. कलम 10 नुसार जो व्यक्ती भारतामध्ये साधारणतः नागरिक आहे त्याला भारतीय संसदेचा, विधिमंडळाचा कायदा मान्य करावा लागेल. आणि आपल्याला एक महत्त्वाचं जे 11 दिसून येते विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये असं दिसते की साधारणतः नागरिकत्वाची प्राप्ती आणि नागरिकत्वाची समाप्ती या 2 विषयी कायदा करण्याचा अधिकार संसदेला तर आहेतच, पण इतर संबंधित जे काही नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत त्या संबंधित सुद्धा कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला असेल. अशा प्रकारे आपले हे 11 कलम तुम्ही बिलकुल ध्यानात ठेवायचे. एक रिव्हिजन समजून घ्या एका व्हिडिओमध्ये. तर हे 5 ते 8 ध्यानात ठेवायचे आहेत. आणि इकडे समाप्ती, कायद्याच्या अधीन आणि कायदा करण्याचा अधिकार, कायदा करण्याचा अधिकार, बस एवढं जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर मला असं वाटते 11 कलम आपल्या समोरचे पाठवून जातील. आणि सर्वच कलम महत्त्वाचे आहेत. तुम्ही या ठिकाणी बघा, आता हा प्रश्न विचारला, या प्रश्नामध्ये थोडंसं बघू आपण. हा प्रश्न काय म्हणतो बघा बरं, याच्या प्रत्यक्ष कलमावर हा प्रश्न आहे का, तर बघा काय म्हणते. या ठिकाणी ए नावाचं विधान दिलेलं आहे आपल्याला. काय म्हणते, नागरिकत्व कायदा 1955 हा सिटिझनशिप ऍक्ट आहे 1955चा, संसदेने संविधानाच्या अनुच्छेद 11 अन्वये दिलेल्या अधिकारानुसार केला होता. बरोबर आहे. कायदा जर केला असेल तर कायदा करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात दिलेला आहे आपल्याला, कायदा करण्याचा अधिकार हा अनुच्छेद 11 मध्ये दिलेला आहे संसदेला. त्यामुळे हे विधान काय होणार, बरोबर होणार. दुसरं काय म्हणते, नागरिकत्व कायदा 1955 भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी 7 पद्धती प्रदान करतो. 7 नाही विद्यार्थी मित्रांनो, 5 पद्धती. बाय बर्थ, बाय ॲक्सेप्टन्स किंवा त्या प्रकारचं बाय डिसेंट, वंशतत्वाद्वारे, अशा प्रकारे आपण या ठिकाणी 5 पद्धती देत असतो प्राप्त करण्याच्या. त्यामुळे हे विधान या ठिकाणी काय दिसते आपल्याला, चुकीचं दिसून येते. त्यामुळे योग्य कथने, वरचा थोडंसं कटलेलं आहे, तर योग्य कथने ओळखा असा त्या प्रकारचा मुद्दा आला होता. आणि या ठिकाणी काय दिसते, कथन ए आपल्याला बरोबर दिसून येते. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला डायरेक्टली नागरिकत्वावर कलमा संबंधित सुद्धा येऊ शकतात. चला, आता एखाद्याचं कन्फ्युजन या ठिकाणी झालं की त्याला 11 आठवत नाही की बाबा अधिकार हा 10 मध्ये दिला होता किंवा 11 मध्ये दिला होता, त्यावेळेला मात्र आपला वेळही जाणार आणि वेळ तर जाणारच जाणार, येणारा प्रश्न चुकणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, येणारा प्रश्न चुकणे म्हणजे तुमचा 1 मार्क गेला असं तुम्ही समजू नका. ओके, येणारा प्रश्न चुकणे, जर तुमचे येणारे 5 प्रश्न चुकले, येणारे येत होते, मला थोडंसं कन्फ्युजन झालं त्याच्यामुळे माझे 5 प्रश्न चुकले, तर याचा अर्थ 5 गुणेला म्हणजे 5 मार्क्स तर गेलेच गेले, सोबत 1.25 मार्क्स तुमचे निगेटिव्हचे गेले, म्हणजे याचा अर्थ 6.25 ने तुम्ही मागं पडलेले आहेत. आणि लिस्ट लागली त्या प्रकारची लक्षात घ्या 46 वर आणि तुम्हाला पडलेले आहेत 42. अशा वेळेला या प्रश्नांचाच फटका आपल्याला सर्वात मोठा बसलेला असतो, जे प्रश्न आपल्याला येणारे असतात तरी आले नाहीत. आणि मग हे दुर्दैव असते आपल्यासाठी. म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. चला पुढे वळूया.
आणखी जर या ठिकाणी बघितलं तर हे प्रश्न आपल्याला प्रत्यक्ष किंवा कलमाच्या आधारे व्यवस्थित कळून येतात. मग आता याला मी क्लिअर करतो. क्लिअर करणं तर गरजेचंच आहे. ओके, तर क्लिअर या ठिकाणी मी करून घेतो आणि पुढे आपल्या आणखी कलमांकडे जातो. बघा आता भाग नंबर 3 मध्ये आलो. भाग नंबर 3 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय दिसून येते? मूलभूत अधिकार. मला असं वाटतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकार पाठच असतील अशी माझी आशा आहे की असायलाच पाहिजेत बाबा. पण त्याच्या आधी एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघा, आपण एक सर्व कलम घेतलेले आहे. कलमांची यादी आपल्याला दिसते. एक वेळा रिव्हिजन करून घेऊया. कलम 5 काय म्हणते? घटनेचा अंमल सुरू होण्याच्या पूर्वीचे नागरिकत्व म्हणजेच काय? प्रारंभिक नागरिकत्व. कलम 6 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्यांचे. कलम 7 काय म्हणते? भारतामधून पाकिस्तानात स्थलांतरित झाले त्यांना भारताचे नागरिकत्व समजण्यात येणार नाही. अशा प्रकारे तरतूद 7 मध्ये दिलेली आहे. 8 भारताबाहेर राहणाऱ्या एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा हक्क दिलेला आहे. भारताबाहेर राहणारा म्हणजे मूळ भारतीयांच्या. 9, 10 आणि 11 हे सारे कलम आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. चला आता भाग नंबर 3 वर जाऊया. थोडंसं डिस्कस करूया. पण त्याच्या आधी एक प्रश्न मी या ठिकाणी घेऊन घेतो भाग नंबर 3चा. बघा आता असाही प्रश्न येतात की बाबा जोड्या लावा किंवा अयोग्य जोडी ओळखा कलमांची. मग आता अशा वेळेला बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या तर पाठ असतातच कलमे, परंतु जर नाही आलं तर लक्षात घ्यायचं. काय म्हणते? कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? अयोग्यरित्या म्हणजे चुकीची जोडी जुळवलेली आहे. मग आता बघा, भेदभाव करण्यास मनाई कलम 15. आता भेदभाव कलम 14 काय म्हणते? कायद्यापुढे समानता. काय म्हणते? कायद्यापुढे समानता. आणि भेदभाव करण्यास मनाई कलम 15. बरोबर आहे. संमेलनाचा हक्क म्हणजे एकत्र येण्याचा हक्क आपल्याला कलम 19 मध्ये दिलेला आहे. काय? यस, कलम 19 मध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र येण्याचा हक्क दिलेला आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 मध्ये दिला आहे. काय? चुकीचं. कलम 21 मध्ये आपल्याला जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार कलम 32. कलम 32 ते कलम 35 मध्ये आपल्याला घटनात्मक उपाययोजना दिलेल्या आहेत. मूलभूत हक्क पुनर्प्राप्तीचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी हे सुद्धा राईट होणार आणि उत्तर काय होणार मग आपलं? सी. ओके. आणि जर पाठांतर असलं ना तर आपला वेळ वाचते. लक्षात घ्या, कन्फ्युजन होत नाही. जिथे 36 सेकंद लागायला पाहिजे तिथे 1 मिनिट जात नाही आणि अशा प्रकारे तुमचा कुठेतरी अभ्यास व्यवस्थित होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मग मूलभूत अधिकार कसे ध्यानात ठेवायचे बघा. थोडंसं आपण या ठिकाणी बघूया की बाबा मूलभूत अधिकार आपले जे दिसतात आपल्याला हे साधारणतः याला आपण कॅटेगराईज करून टाकूया. ओके. आता मूलभूत अधिकाराला कॅटेगराईज जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपले दिसून येतात. पहिले जे 2 कलमे आहेत याला आपण थोडंसं समजून घेऊया की कलम 12 आणि कलम 13 या 2 कलमांवर पहिले बोलूया. कलम 12 काय आहे? कलम 12चा एकच शब्द ध्यानात ठेवायचा आहे तुम्हाला. काय बाबा? व्याख्या. पण व्याख्या कशाची? तर या ठिकाणी शासनाची व्याख्या. मी तुम्हाला सांगत आहे की सरकारची व्याख्या म्हणा, शासनाची व्याख्या म्हणा, राजसंस्थेची व्याख्या म्हणा. ही जी व्याख्या आहे की राजसंस्था कशाला म्हणतात ती व्याख्या आपल्याला कलम 12 मध्ये दिली आहे. सोबतच मार्गदर्शक तत्वांमध्ये जेव्हा आपण जाणार तेव्हा कलम 36 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची व्याख्या देण्यात आलेली आहे. आता बघा, कलम 13 मध्ये काय दिसते की मूलभूत अधिकार जे आहेत आपले, मूलभूत अधिकार यांच्या संमत असंगत कायदे जे असतील आपले, असंगत कायदे, एखादा कायदा जर मूलभूत अधिकाराच्या विरोधात असेल, तो असंगत असेल, अशा वेळेला आपण काय करू शकतो? तर अशा वेळेला तो कायदा सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकते किंवा त्याला शून्य ठरवू शकते, त्याला पूर्णच्या पूर्ण रिफ्यूज करू शकते. हे अधिकार कलम 13 मध्ये आपल्याला देण्यात आले आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी समजून येते. 13 मध्ये सुद्धा हे महत्त्वाची गोष्ट दिसून येते. आता विद्यार्थी मित्रांनो, इतर कलमांच्या बाबतीत जाऊया. पहिला जो अधिकार असतो आपला लक्षात घ्या, तो आहे समानतेचा अधिकार म्हणजे समानतेचे मूलभूत हक्क. आता समानतेचे मूलभूत अधिकार जर आपण या ठिकाणी बघितले तर कलम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बरं हे, पण आपली रिव्हिजन चालू आहे. तर पहिलं कलम ध्यानात ठेवायचं, कलम 14. काय? तर कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता हे आपलं कलम या ठिकाणी दिसून येते. फक्त यामध्ये काय वाचायचं बघा, कायद्यापुढे समानता, पण त्याचे अपवाद ध्यानात ठेवायचे की कायद्यापुढे तर समानता आहे पण त्याचे अपवाद कोण कोण आहे? राज्यपाल, राष्ट्रपती, त्यांचे कलम, कलम 361 सारखं कलम, कलम 105 सारखं कलम तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवावं लागते. ते कलम 15 मध्ये आपल्याला काय दिसते? धर्म हा शब्द ध्यानात ठेवायचा. वंश, जात, लिंग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि जन्मस्थान. जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव केला जाणार नाही. तर या कारणांवरून भेदभाव होणार नाही. मग भेदभाव न होणारी कारणं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. धर्म, वंश, जात, लिंग आणि
जन्मस्थान. पण याला सुद्धा काही अपवाद असतील आणि त्या अपवादाचे काही सबक्लॉज कलम या ठिकाणी दिलेले असतील, ते तुम्हाला ध्यानात ठेवावे लागतील. मग 15.1, 15.2, 15.3 हे सुद्धा ध्यानात ठेवावे लागतील. त्याच्यानंतर आहे आपलं कलम 16. कलम 16 काय म्हणते? रोजगारामध्ये समान संधी. मग तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं, रोजगारामध्ये कशी संधी? समान संधी या ठिकाणी दिसून येते. पण याला सुद्धा आपल्याला उपकलम दिसून येतात आणि अपवाद सुद्धा दिसून येतात. रोजगारामध्ये ओबीसी आरक्षण दिलेलं आहे, एससी आरक्षण दिलेलं आहे, एसटी आरक्षण दिलेलं आहे, ते कलम तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवावे लागतात. 17 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे? कलम 17 मध्ये दिलेलं आहे आपल्याला की अस्पृश्यता करण्यास मनाई. अॅट्रॉसिटी कायदा नुसार 1989 नुसार आपल्याला असं दिसून येते की तुम्ही अस्पृश्यता करू शकत नाही, किंवा अस्पृश्यता निवारण कायदा आपल्याला 55 दिसून येतो त्याच्यानुसार. तर अस्पृश्यता करण्यास काय आहे? मनाई आहे, तुम्ही करू शकणार नाही. आणि 18 मध्ये दिसते आपल्याला पदव्यांची समाप्ती. काय दिसते? पदव्यांची समाप्ती. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत बोलत आहात, जेव्हा मी लिहित आहे तेव्हा तुम्ही आठवत आहात की बाबा ते कलम कोणता आहे, त्याने तुमची रिव्हिजन होणार. आणि एक चांगल्या प्रकारची रिव्हिजन ही खरं पेपर चांगला बनवण्याचं कार्य करत असते. म्हणून रिव्हिजन फार मस्त आहे. अशा प्रकारे हे कलम तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, पदव्यांची समाप्ती वगैरे. आणि 18 कलमापर्यंत आपण आल्यानंतर आपल्याला जो पुढचा मुद्दा दिसतो, आता हे तर कलम झालेलेच आहेत, हे थोडेसे डीपमध्ये वाचण्याचे कलम कोणते आहेत तुम्हाला मी आता सांगत आहे. 14 थोडासा वाचायचा आहे, 15 चांगला वाचायचा आहे, 16 चांगला वाचायचा आहे. हे 2 कलम नॉमिनल वाचले तरी चालणार. त्यामुळे हे 3 कलम व्यवस्थित वाचून घ्यायचे, रिपीट येतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता जर बघितलं आपण तर आपल्याला हा झाला आपला समानतेचा मूलभूत हक्क. काय झाला? समानतेचा मूलभूत हक्क. आता आपण काय पाहणार? मूलभूत हक्काचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क. काय आहे? स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क. आता स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क जर आपण बघितले तर आपल्याला या ठिकाणी काय आहे, मला नवीन पेज घ्यावं लागेल. स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क जर आपण या ठिकाणी बघितलं तर साधारणतः आपल्याला दिसते कलम 19 ते 22 पर्यंत हे कलमे तुम्हाला ध्यानात ठेवावी लागतील. आता कलम 19 काय आहे बघा. हे कलम सर्वात IMP आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आर्टिकल नंबर 19 म्हणजे काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तुम्हाला तुमचा विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आणि याच्या 1 नंबरच्या क्लॉज मध्ये जो काही 1 नंबरचा क्लॉज आहे याच्यामध्ये साधारणतः ABCDEF अशा प्रकारचे महत्त्वाचे 6 हक्क दिले. 7 होते ते, संपत्तीचा अधिकार त्याच्यामधून आपण काढून टाकलेला आहे. तर एकंदरीत 6 हक्क आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मग हे यांची यादी आणि यांची लिस्ट ध्यानात ठेवायची की बाबा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? विचार मांडणे. मग याच्यामध्ये कोणते 6 कलम दिलेला आहे? पहिलं तर विचार मांडण्याचे स्वातंत्र्य, तुम्ही तुमचे विचार मांडू शकता, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, विचार मांडल्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला एकत्र येण्याचे स्वातंत्र्य आहे. एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. आता बघा, एकत्र येण्याचे स्वातंत्र्य असले तरी एकत्र विनाशस्त्र यायचे आहे, विनाशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. सी मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे की तुम्ही संघटना स्थापित करू शकता. संघटना स्थापन करण्याचा अधिकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की तुम्ही संघटना कोणत्याही प्रकारची, मग ते सहकारी का असो ना, सहकारी संघटना स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा बहाल केलेला आहे. ते नंतर आपल्याला घटना दुरुस्ती करून तो मुद्दा टाकण्यात आलेला आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर डी मध्ये दिसते आपल्याला मुक्त संचार. तुम्ही संपूर्ण भारतात कुठेही संचार करू शकता. याचा अर्थ झाला विद्यार्थी मित्रांनो मुक्त संचार, कुठेही फिरू शकता पुऱ्या भारतामध्ये. ओके. त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर ई मध्ये आपल्याला काय दिसते की तुम्हाला स्थायी होण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही भारतामध्ये कुठेही स्थायी होऊ शकता. ओके. आणि शेवटचा अधिकार आहे आपल्याला तो म्हणजे तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता. आता जरी मी शब्द वारंवार कोणताही, कोठेही, कसाही असे वापरत असेल तरी याला अपवाद आहेत, याला मर्यादा आहेत. मूलभूत हक्क हे अमर्यादित नाहीत, ते मर्यादित आहेत. व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही व्यवसायाला मर्यादा असतात. आता गांजा विकण्याचा व्यवसाय तर तुम्ही करू शकणार नाही, गन्स विकण्याचा, ड्रग्स विकण्याचा त्या प्रकारचा व्यवसाय चालणार नाही. तर या ठिकाणी याला मर्यादा आहेत. एकत्र विनाशस्त्र यायचा आहे संघटना. ओके. लष्कर येतो हे बात आपण स्थापित करणार नाही. त्याच्यामुळे
मुक्त संचार काही काही ठिकाणी बंदी केलेले असेल तर ध्यानात ठेवायचं. आता सर हे कसं ध्यानात ठेवायचं क्रमशः, तर क्रमशः कसं ध्यानात ठेवा. समजा आपल्याला गोव्याला जायचं आहे. कुठं जायचं आहे? गोव्याला जर जायचं आहे तर आपण सुरुवातीला काय करू विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला गोव्याला जायचं आहे तर तुम्ही काय करणार, सुरुवातीला चर्चा करणार. काय करणार? चर्चा. चर्चा म्हणजे विचार मांडणे. आणि मग एक मीटिंग घेणार सर्व विद्यार्थ्यांची की सर्व एकत्र या, आपल्याला गोव्याला जायचं आहे, एकत्र जमण्याचे. त्याच्यानंतर आपली एक संघटना तयार करणार आपण, आपला एक ग्रुप तयार करणार व्हॉट्सअपचा की किती वाजता निघायचं आहे बाबा, कसं जायचं आहे, काय करायचं आहे. ओके, संघटना स्थापित केला. त्यानंतर आपल्याला संचार म्हणजे त्यानंतर आपण गोव्याला निघलो, गोव्याला गेलो, पोहोचलो, तिथं फिरलो, ओके, एन्जॉय केला. त्याच्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की आता मला गोव्यालाच राहायचं आहे बाबा, मला परतच यायचं नाही आहे, मला गोवा खूपच आवडलेला आहे. अशा ठिकाणी त्या विद्यार्थ्याने काय झाला, तो विद्यार्थी गोव्यालाच काय झाला, स्थायी झाला. आणि शेवटी तो तिथे स्थायी झाला म्हणजे MPSC मधून त्याचं पत्तं काय झालेलं आहे, कट झालेलं आहे. म्हणजे त्याला काय करावं लागेल, तिथं व्यवसाय करावा लागेल. अशा वेळेला तो काय करणार, तिथं व्यवसाय करणार. मग अशा वेळेला तो व्यवसाय करण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. तो वन स्टोरी. ओके, या ठिकाणी याच्यामध्ये 6 कलम आपले क्रमशः येऊ शकतात आणि ते ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. हे कलम येते तेव्हा माणसाला कन्फ्यूज करून जाते, त्याच्यामुळे हे स्टोरी ध्यानात ठेवायची. चला, तर 19 नंबरचं कलम या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येऊया आपण. लक्षात घ्या की आता जे 20 नंबरचं कलम आहे आपलं, कलम नंबर 20, याला काय म्हणतात लक्षात घ्या. याला म्हणतात अपराध व दोष सिद्धीबाबत संरक्षण. अपराध व दोष सिद्धी. आता भारत एकमेव असा देश आहे, एकमेव तर नाही म्हणणार मी, परंतु भारत असा एक देश आहे ज्याच्यामध्ये अपराध्यांना सुद्धा मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे. एखादा अपराधी आहे, त्या अपराध्याला सुद्धा मूलभूत हक्क अधिकार आहे. तर अपराध आणि दोष सिद्धीबाबत स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे की बाबा तुम्हाला सुद्धा अधिकार आहेत. काय अधिकार आहेत? नंबर 1 अधिकार आहे तो म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो. विद्यार्थी मित्रांनो, एक्स पोस्ट फॅक्टो तुम्हाला माहितीच असेल. एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे तुम्ही आधी केलेल्या कायद्याला नंतर जर एखाद्याने गुन्हा केला असेल तर तो आधीचा कायदा नंतरच्या गुन्ह्याला लागू होणार नाही. दॅट इज अ एक्स पोस्ट फॅक्टो. किंवा डबल जेपर्डी. ओके, हा जो डबल जेपर्डीचा कन्सेप्ट आपल्याला दिसून येतो तो सुद्धा या ठिकाणी कळेल. किंवा स्वतः विरुद्ध तुम्ही साक्ष देऊ शकत नाही. स्वतः विरुद्ध तुम्ही साक्ष तुम्हाला देता येते परंतु तुम्हाला स्वतः विरुद्ध साक्षीची सक्ती केली जाणार नाही. असे सारे 3 क्लॉज आपल्याला या कलम 20 मध्ये दिसतात आणि हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे लागतात. आणि हे जर ध्यानात ठेवले तर आपल्याला व्यवस्थित प्रश्न काय येणार, बरोबर येणार. चालेल का? 20 कलम झाले. पुढे ओढूया. कलम 21 काय म्हणते बघा. आता काही काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर फास्ट घेत आहेत. फास्ट घेण्याचं कारण आपली रिव्हिजन आहे. हा काही लेक्चर आपल्याला या ठिकाणी शूट नाही करायचा आहे, आपली रिव्हिजन आहे. कलम 21 या ठिकाणी लक्षात घ्या. कलम 21 म्हणजे काय, तर कलम 21 म्हणजे व्यक्तिगत. बघा या ठिकाणी मी शब्द बेसिकली वापरत आहे, व्यक्तिगत व या ठिकाणी जीवित हक्क. विद्यार्थी मित्रांनो, जीवित राहण्याचा हक्क आपल्याला कलम 21 प्रदान करते. सुरुवातीला आपल्याला माहित आहे कलम 21 ची जी डेफिनेशन होती ही फार संकुचित होती. मनेका गांधी खटल्यानंतर ही डेफिनेशन फारच ब्रॉड झाली आणि अशा प्रकारे आपल्याला व्यक्तिगत म्हणजे खाजगीपणाचा अधिकार जो आहे, हा खाजगीपणाचा अधिकार सुद्धा कोण देतो, कलम आपल्याला 21 देतो. खाजगीपणाचा अधिकार सोबतच आपल्याला जिवंत राहण्याचा अधिकार या ठिकाणी आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवायची, मरण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, मूलभूत अधिकार आपल्याला नाही आहे. सुसाईड याला आपण गुन्हा मानत असतो, हे सुद्धा या ठिकाणी दिसून येते. आणि विद्यार्थी मित्रांनो, बरेच हक्क मग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रदान होतात. उदाहरणार्थ अंधार कोठडीत ठेवण्याच्या विरोधात किंवा मुक्तपणे फाशी देण्याच्या विरोधात, अशा प्रकारे. किंवा परदेशी गमन, खास करून परदेशी गमन, मनेका गांधींना अडवण्यात आलं होतं तुम्हाला माहित आहे. परदेशी गमनाच्या अधिकार आपल्याला कलम 21 द्वारे काय झालेला आहे, प्रदान झालेला आहे. तर हे कलम 21 ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे कलम आहे ते कलम आहे कलम 21A आणि याला ए लागला, याचा अर्थ अमेंडमेंट आली, घटना दुरुस्ती आली. मग घटना दुरुस्ती ध्यानात ठेवायची. 86वी घटना दुरुस्ती आहे, साल आहे 2002. काहीच विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. जे विद्यार्थी बऱ्याच वर्षापासून अभ्यास केले ते कन्फ्यूज होऊ शकत नाहीत. ओके, म्हणजे याचा अर्थ झाला इथे आपला शिक्षणाचा अधिकार. काय झाला, शिक्षणाचा अधिकार. आता शिक्षणाचा अधिकार कोणाला, तर वय आपलं दिसते 6 ते 14 वयोगटातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागते. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात युनायटेड नेशन मध्ये सुद्धा आपण हा ठराव पारित केला होता आणि त्यानुसार हे आपण स्वीकारलेलं होतं. आता बघा
एकंदरीत या ठिकाणी जर बोलायचं झालं तर ही अमेंडमेंट आपली आहे. याच संबंधित कलम 45 मध्ये आपण 86व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं, 86वी घटनादुरुस्ती 2002 ने आपण भाषा जी काही कलम 45 ची भाषा आहे ती चेंज केली होती. म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा याचं महत्व आपल्याला दिसून येते. सोबतच विद्यार्थी मित्रांनो आपण आणखी काय केलेलं आहे की जे मार्गदर्शक तत्वे आहेत, जे काही आपल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत, फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य आहेत, त्याचं 11वं कर्तव्य सुद्धा आपण हे 86वी घटनादुरुस्ती 2002 ने टाकलं होतं. तर एकंदरीत काय दिसते माहिती आहे का तुम्हाला, एकाच घटनादुरुस्ती 3 कलमांच्या संबंधित आहे. एक 21A, एक कलम 45 आणि एक 51A आणि शेवटचा जो 11वा आहे त्याला मे बी के म्हणतील. तर अशा प्रकारे हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. चला 21 झालं. 21 झाल्यानंतर आता थोडंसं बोलूया, पेज या ठिकाणी 22 वर बोलून घेऊया. 22 काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 22 आहे अटक आणि स्थानबद्धता. बघा, अटक व स्थानबद्धता याबद्दल संरक्षण. ओके, अटक आणि स्थानबद्धता संरक्षण. अटक म्हणजे काय, अटक म्हणजे एखाद्या व्यक्तीला अरेस्ट आपण करतो तर अरेस्ट 24 तासाच्या आत झाली पाहिजे. ज्या व्यक्तीला अरेस्ट झालेले आहेत त्यांना अनेक प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. तो त्याचा वकील ठेवू शकतो, त्याची बाजू मांडू शकतो, त्याला अधिकार आहेत. स्थानबद्धता म्हणजे एक प्रकारचा तडीपार करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तडीपार करणे. 2 महिन्याची साधारणतः तडीपार असते, त्याच्यामध्ये 3 महिन्याचा बदल करण्यात आला होता, परंतु सध्या अजूनही अंमलात आपल्याला 2 महिने दिसून येतात. तर अशा प्रकारे अटक आणि स्थानबद्धतेचा आपल्याला एक क्लॉज या ठिकाणी दिसून येतो. हे महत्वाचे कलमे ध्यानात राहावीत. कलम 19 ते कलम 22 आणि कलम 23-24 ही कन्फ्यूज करणारी कलम आहेत, त्याच्यामुळे यावर थोडासा जास्त भर द्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ओके, चला मी या ठिकाणी पुढच्या कलमावर जातो. विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिले समानतेचे हक्क कलम 14 ते 18, आपण पाहिले स्वातंत्र्याचे हक्क कलम 19 ते कलम 22. यानंतर आहे साधारणतः शोषणाविरुद्धचे हक्क. बघा, शोषणाविरुद्धचे हक्क काय आहेत आपले, शोषणाविरुद्धचे हक्क म्हणजे 2 हक्क आपल्याला एक्सप्लॉयटेशन करणं, शोषणा विरोधी हक्क जे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात ते 2 आहेत. एक आपल्याला या ठिकाणी कलम दिसते ते म्हणजे 23 आणि एक कलम दिसून येते ते म्हणजे 24. ओके, आता कलम 23 काय आहे, कलम 23 आहे की वेठबिगारी करण्यास मनाई आहे. वेठबिगारी तुम्ही करू शकत नाही. महिलांचा तुम्ही अपव्यापार करू शकत नाही. महिलांचा अपव्यापार करण्यास बंदी आहे. गुलामीगिरी करण्यास बंदी आहे किंवा वेठबिगारी, लहान मुलांचा व्यापार हे सारं करण्यास बंदी दिलेली आहे. तुम्ही कोणाचेही एक्सप्लॉयटेशन करू शकत नाही. ओके, दुसरा जो आपला 24 मध्ये दिलेला आहे हे 14 वर्षाच्या खालील जे काही बालक आहेत या बालकांना कामावर ठेवण्यास काय आहे, कामावर ठेवण्यास बंदी आहे. हे तुम्हाला माहितच असेल. ओके, आणि याचा कायदा जो आपल्याला दिसून येतो साधारणतः बाल संरक्षण कायदा, ओके, किंवा बाल कामगार अधिनियम. तर याच्या अंतर्गत आपल्याला हा 24च्या अंतर्गत तो कायदा पारित झालेला आहे. हे 2 कलमे तुम्ही ध्यानात ठेवायची. 23 आणि 24 मध्ये थोडंसं कन्फ्युजन होते कधी कधी काही विद्यार्थ्यांचं, 23च्या जागी 24 करतात, 24च्या जागी 23 करतात. ओके, हा अनुभव मला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माहित आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. ओके, चला आता विद्यार्थी मित्रांनो खास कलम आहेत जे तुम्हाला आणखी कन्फ्यूज करतात ते म्हणजे धर्म स्वातंत्र्य जे आहेत आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. धर्म स्वातंत्र्याचे अधिकार आपल्याला 4 कलमांमध्ये देण्यात आलेले आहेत. किती कलमांमध्ये दिलेले आहे, 4 कलमांमध्ये. बोलूया की बाबा आपल्याला पहिला अधिकार दिलेला आहे कलम 25 मध्ये, कलम 25, कलम 26, कलम 27 आणि कलम 28. बघा, तुम्हाला धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे. सद विवेक बुद्धीने तुम्हाला धर्माचे काय करता येते, आचरण करता येते. म्हणजे धर्माचे आचरण त्या संबंधित तुम्हाला तुमची जी काही कपड्यांची वेअरिंग आहे किंवा तुम्ही धर्माचा काही वेशभूषा धारण करत असाल तो सारा आपण सद विवेक बुद्धीने त्याचे तुम्हाला अधिकार कलम 25 प्रोव्हाइड करते. कलम 26 मध्ये विद्यार्थी मित्रांनो धर्मासंबंधित व्यवहार नावाचा शब्द आहे. धर्मासंबंधित व्यवहार म्हणजे जे काही धर्म आपला आहे, धार्मिक संस्था असतील त्यांना संपत्तीचे व्यवहार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सोबतच संपत्ती धारण करण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे. फक्त गव्हर्नमेंट ते कधीही काढू शकते याचा आपल्याला माहित आहे. जर एखादी प्रॉपर्टी जर साधारणतः गव्हर्नमेंट प्रकल्पामध्ये जात असेल तर ती जाऊ शकते. ओके, तर एकंदरीत पहिला जो आहे माझा हा आचरण नावाचा क्लॉज ध्यानात ठेवायचा. आचरण, त्याच्यानंतर ध्यानात ठेवायचा आहे तुम्हाला व्यवहार आणि याच्यामध्ये आहे कर देण्याचा अधिकार. कर
देण्याचा अधिकार. आता कर देण्याचा अधिकार म्हणजे काय, तुम्ही सक्तीचा कर वसूल तर करू शकणार नाहीये. ओके, तर कोणी आपल्या धर्मासाठी कर देऊ शकतो, देणगी देऊ शकतो. आणि लास्ट मध्ये कलम 28 आपल्याला या ठिकाणी दिसते. तर कलम 28 म्हणजे काय, तर धार्मिक ज्या काही उपासना असतात, शैक्षणिक संस्थांमध्ये काही धार्मिक उपासना जर असतील तर या उपासनांना तुम्ही हजर राहू शकता, त्याचा अधिकार आहे, किंवा त्याला डिनाय करू शकता, याचा अधिकार आहे. तर एकंदरीत त्या ज्या काही प्रार्थना असतील शैक्षणिक संस्थांमध्ये, ज्या धार्मिक उपासना असतील, धार्मिक शिक्षण असेल, त्याला प्रेझेंट राहण्याचा तुमचा अधिकार हा तुम्हाला कलम 28 बहाल करते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 4 कलम तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित ध्यानात ठेवायचे. कीवर्ड्स ध्यानात ठेवायचे, आचरण, व्यवहार, कर आणि धार्मिक उपासना. ओके, लांबलचक पाठ करायची आवश्यकता नाही आहे. हां, त्याच्यामधला जो संकल्पना आहे ती मात्र चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे. चला, तर या ठिकाणी आपले 28 कलम झाले. यानंतर आपल्याला काय दिसते, यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा दिसतो. तो म्हणजे काय, तर तो आपल्याला दिसते की बाबा कलम 31. आता कलम 31 काय झालेला आहे, सॉरी कलम 29 आणि कलम 30 पाहूया. कलम 29 काय आहे, तर या ठिकाणी शैक्षणिक या हक्कांना काय म्हणतात, हे जे आपल्याला कलम 29 मध्ये दिसतात, शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क. शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क या ठिकाणी आपल्याला 2 हक्क दिसून येतात आणि ते आपल्याला 2 कलमांमध्ये दिसून येतात. कोणती 2 कलमे आहेत, तर या ठिकाणी पहिलं कलम आपलं या ठिकाणी 29 आणि दुसरे कलम आपल्याला दिसून येते 30. तर 29 मध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, अल्पसंख्याक जे आपले आहेत, हा जो आपला अल्पसंख्याक गट आहे, अल्पसंख्याकांचे काय संरक्षण. आता नेमके अल्पसंख्याक कोण हे सांगण्यात आलं जरी नसलं तरी नंतर कायद्यानुसार आपण ते ठरवलेलंच आहे, परंतु अल्पसंख्याकांचे संरक्षण झाले पाहिजे त्याची तरतूद आपल्याला या कलम 29 मध्ये दिसून येते. मग त्यांची भाषा असो, लिपी असो, संस्कृती असो, हे जपण्याचे सुद्धा संरक्षण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कलम 30 मध्ये काय दिसते की जे अल्पसंख्याक आहेत, अल्पसंख्याक आहेत, हे अल्पसंख्याक आपल्या शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार म्हणजे शैक्षणिक संस्था स्थापना, असं त्या प्रकारचा शब्द तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. शैक्षणिक संस्था, मला माहिती आहे आपल्याला कोणतं काम पडणार आहे, तर आपल्याला काय ध्यानात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, इथे अल्पसंख्याक संरक्षण ध्यानात ठेवायचं आहे. इथं शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार हा आपल्याला 30 मध्ये दिसून येतो. तर एकंदरीतच अशा प्रकारे संपूर्ण कलमे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर बघा, हे 2 कलमांना आपण काय म्हणतो, शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क. त्यानंतर कलम 31 येते विद्यार्थी मित्रांनो. कलम 31 आपलं कायदेविषयक अधिकारामध्ये आपण वर्ग केलेला आहे. संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून त्या प्रकारचा वगळण्यात आला आणि त्यानंतर तो वर्ग करण्यात आला कुठे, कायदेविषयक कलम 300A मध्ये तो गेलेला आहे. आता हा कायदेविषयक अधिकार आहे, संपत्तीचा अधिकार. ओके, आता आपण जाऊया कलम 32 वर. बघा, कलम 32 म्हणजे काय, तर घटनात्मक उपाययोजना. घटनात्मक उपाययोजना, घटनात्मक उपाययोजना या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. आणि याचं कलम आहे, कलम त्या प्रकारे 32 ते कलम 35 या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग आता यामध्ये तुमचं कन्फ्युजन होते, मी सांगतो वारंवार कन्फ्युजन होते विद्यार्थ्यांचं. ओके, काही 33 ला 34 करतात, काही 34 ला 33 करतात, ध्यानात राहत नाही. तर या ठिकाणी आपण थोडंसं व्यवस्थित याला बघूया की बाबा कसं ध्यानात ठेवायचे आहेत ही कलमे. तर पहिलं जे आपलं आर्टिकल आहे त्या आर्टिकलचं नाव आहे कलम 32. आता कलम 32 काय म्हणते, मूलभूत हक्काची पुनर्प्राप्ती. मूलभूत हक्क पुनर्प्राप्ती आपण या कलमाच्या माध्यमातून करू शकतात. जर एखाद्या विधिमंडळाने तुमचा मूलभूत हक्क काढून घेतला असेल, संसदेने तुमचा मूलभूत हक्क काढून घेतला असेल, राजकीय संस्थेने तुमचा मूलभूत हक्क काढून घेतला असेल, किंवा या संबंधित लोकांनी जर मूलभूत हक्काचं खंडन केलं असेल तर तुम्ही कलम 32 नुसार ते प्राप्त करू शकता सर्वोच्च न्यायालयामध्ये. बरोबर आहे. आणि कलम 226 नुसार, हे मी इकडे लिहिता, कलम 226 नुसार पुनर्प्राप्त करू शकता उच्च न्यायालयामध्ये. बरोबर आहे. आता यासाठी उच्च न्यायालय काय काढत असते, तर रिट्स काढत असते, त्याला काय म्हणतो आपण, प्राधिलेख म्हणतो. आणि 5 प्रकारचे प्राधिलेख हे आपले असतात साधारणतः, ज्याच्यामध्ये आपल्याला परमादेश, ज्याला आपण साधारणतः मॅन्डामस, कोवारंटो, सर्शुआररी, ओके, अधिकार पुच्छा, ज्याला आपण कोवारंटो वगैरे म्हणतो, असे एकंदरीत 5 अधिकार आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि मग बघा, या ठिकाणी
साधारणतः बंदी प्रत्यक्षीकरण, ओके, बंदी प्रत्यक्षीकरण, एखाद्याला हजर करा अशा प्रकारचा अधिकार आपल्याला दिला आहे की बाबा बंदी प्रत्यक्षीकरण, जो व्यक्ती तुम्ही अटक केला आहे त्याला हजर करा. किंवा सर्शॉरिटी सारखा आहे, उत्प्रेक्षण सारखा घटक आहे त्या जर आपण बघितलं तर, ओके, किंवा एखाद्याला बंद करणे, प्रोहॅबिशन सारखा घटक आहे. ते सारे आपल्याला कलम 32 मध्ये दिसून येतात आणि ते सर्व आणि त्याचे अर्थ तुम्हाला ध्यानात ठेवावे लागतात. मग काय होतं, एका इकडे येतात सारेच्या सारे रिट्स, प्राधिलेख, आणि एका इकडे येतात सर्वच्या सर्व त्याचे अर्थ. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, आता म्हटलं आहे आपण को वॉरंटो. आता को वॉरंटो म्हणजे काय? को वॉरंटो म्हणजे अधिकार पुच्छा. तुम्ही त्या खुर्चीवर कोण्या अधिकाराने बसलेले आहात, दॅट इज अ को वॉरंटो. ओके. बंदी प्रत्यक्षीकरण. आता बंदी प्रत्यक्षीकरणामध्ये काय, एखाद्या व्यक्तीला हजर करा. एखाद्या व्यक्तीला काय हेबियस कॉर्पस म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, हेबियस कॉर्पस. एखाद्या व्यक्तीला हजर करा, अशा प्रकारे हजर करा म्हणजे तो व्यक्ती प्रदर्शित करा, अशा प्रकारचे हे कलम 32 मध्ये दिसून येतात. त्यानंतर बोलूया आपण कलम 33 वर आलो. ओके. आता कलम 33 मध्ये विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवायचे, हे जे 3 आहेत ना, हा 3 ला 3 लागलेला आहे. 3 ला 3 जर आपण या प्रकारचे लावल्या तर आपण या अशा प्रकारच्या शिस्तीला म्हणत असतो आर्मी. काय म्हणत असतो? आर्मी. किंवा अशा या गोष्टीला म्हणत असतो आपण फोर्स. काय म्हणतो? फोर्स. तर 33 जर दिसला तुम्ही तर तुमच्या डोक्यात आला पाहिजे फोर्स. ओके. मूलभूत अधिकार, आर्मी किंवा इतर फोर्सवाल्यांच्या मूलभूत अधिकारासंबंधीच्या तरतुदी किंवा बदल करण्याचा अधिकार जो संस्थेला देण्यात आलेला आहे हा आपल्याला कलम 33 मध्ये दिसून येतो. ओके. हा, आणि कलम 34 याच्या नंतर आपल्याला दिसून येतो. लक्षात घ्या, कलम 34 जर आपण या ठिकाणी बघितलं तर कलम 34 म्हणजे लष्करी कायदा. लष्करी कायदा ज्या ठिकाणी लागू असेल, लष्करी कायदा म्हणा किंवा कर्फ्यू म्हणा किंवा संचारबंदी म्हणा, हे ज्या ठिकाणी लागलं असेल त्या ठिकाणच्या मूलभूत अधिकारांची समाप्ती किंवा मूलभूत अधिकारांचे निर्बंध आपल्याला या कलम 34 मध्ये देण्यात आलेले आहे. जर एखाद्या ठिकाणी संचारबंदी असेल तर त्या ठिकाणी टोटल मूलभूत अधिकार समाप्त होतात आणि तुमचे मूलभूत अधिकाराची तुम्ही मागणी डबल 32 नुसार करू शकणार नाही. म्हणून ते आपल्याला कलम 34 मध्ये दिलेलं आहे. आणि कलम 35 मध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर मूलभूत अधिकार आपल्याला अंमलात आणायचे असतील तर त्या संबंधित काही कायदे करावे लागतात. उदाहरणार्थ बघा, कलम 24 आहे की 14 वर्षाखालील मुलांना तुम्ही कामावर ठेवू शकत नाही, पण काही जण कामावर ठेवत असतील तर त्या संबंधित शिक्षेचे कायदे आपल्याला करावे लागतील. आणि म्हणजेच मूलभूत अधिकाराची जी अंमलबजावणी करणारे कायदे आहेत ते आपल्याला या कलम 35 मध्ये दिलेले आहेत. याला म्हणतात कायदे. याला काय म्हणतात? कायदे. अशा प्रकारे कलम 35 आपण मुखपाठ करून घ्यायचे. आणि तुम्हाला सांगतो की साधारणतः 50 पर्यंत 80 पर्यंत तर होणार. आता या लेक्चर मध्ये आपलं तेवढं टार्गेट कंप्लीट होणं मुश्किल आहे कारण लेक्चर फार लेंदी होणार. तर आपण याला स्टेप बाय स्टेप 1 व्हिडिओ 2 व्हिडिओ 3 व्हिडिओ अशामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. पण विद्यार्थी मित्रांनो 35 कलमे या ठिकाणी आपली संपूर्ण झालेली आहेत. आता बघा, याची एक छोटीशी जर आपण झलक पाहिली, या ठिकाणी समजा असा प्रश्न तुम्हाला विचारला. आता या ठिकाणी पटकन तुमच्या डोक्यामध्ये हे प्रश्न आले पाहिजेत आणि पटकन उत्तर आलं पाहिजे. MPSC 2023 ला प्रश्न विचारला होता, हा ग्रुप सी ला विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, मेन्सला. बघा की खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही. मग आता शोषणाविरुद्धचा अधिकार, अनुच्छेद 23 ते 24 बिलकुल बरोबर आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार. संविधानिक उपायांचा अधिकार. संविधानिक उपायांचा अधिकार म्हणजेच काय? कलम 32 ते 35 घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22 नाही, धार्मिक स्वातंत्र्याचा नाही, स्वातंत्र्याचा अधिकार आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते कलम 28 मध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे काय झालं? चुकीचं आपलं झालेलं आहे. आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आपल्याला कलम 29 आणि कलम 30 मध्ये दिसतात. असा 2023च्या एक्झामला प्रश्न आलेला आहे, म्हणजे मागच्याच वर्षीच्या मेन्सला प्रश्न आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की फॅक्च्युअल डाट्यावर सुद्धा ध्यान द्या आणि कन्सेप्च्युअल डाट्यावर सुद्धा काय द्यायचं आहे तुम्हाला? ध्यान द्यायचं आहे. चला, आता पुढच्या सेशनकडे जर आपण या ठिकाणी गेलो तर मला कळेल की बाबा अत्यंत काही महत्त्वाचे प्रश्न भाग नंबर 4 मध्ये सुद्धा विचारलेले आहेत. भाग नंबर 4 आपल्याला डायरेक्ट 36 कलमापासून ते डायरेक्ट कलम 51 पर्यंत घेऊन जातो. खूप मोठा क्लॉज आहे आणि खूप सारे कलमे या ठिकाणी आपल्याला ध्यानात ठेवावी लागतात. त्याच्या अनुषंगाने आपण काम करू शकतो. ओके. एकंदरीतच जर आपण बघितलं तर आता बघा, साधारणतः पहिला जो मुद्दा आहे या ठिकाणी कलमांचा जर आपण अभ्यास बघितला तर पहिला मुद्दा म्हणजे कलम 36 पासून तर कलम 51 पर्यंत आपल्याला हे कलम मुखपाठ करावी लागतात. मार्गदर्शक तत्वाची डायरेक्ट प्रश्न येतात. आता बघा, हा प्रश्न बघा खालचा काय आहे. मूलभूत अधिकारावरच आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे किंवा मूलभूत अधिकाराची संपूर्ण यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
ते आपण घेणार नाही. हा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा काय म्हणते, खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहेत? आता गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहेत म्हणजे ते कलम आपल्याला माहित असल्या गरजेचे आहेत. आता बघा या ठिकाणी कलम 43 काय आहे? कलम 43 जर आपण थोडासा अभ्यासला तर कलम 43 आपल्याला दिसून येतो की बाबा कलम 43 म्हणजे साधारणतः एक कुटीर उद्योग स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. कुटीर उद्योग तुम्ही स्थापन करू शकता. ओके हां. किंवा या ठिकाणी अनुच्छेद आपल्याला काय दिसते? अनुच्छेद या ठिकाणी 47 याच्यामध्ये तुम्ही तुमचा राहणीमानाचा दर्जा आणि लिक्वर बंदी, दारूबंदी ती सुद्धा याच्यामध्ये दिसते. कलम 48 मध्ये तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये वाढ केली पाहिजे, गुरांचे संगोपन केले पाहिजे. हे तीनही कलम आपल्याला दिसून येतात गांधीवादी तत्वांमध्ये. म्हणजे मार्गदर्शक तत्वे आपले संपूर्णरित्या काय पाहिजे? पाठांतरित असली पाहिजे. मग आता विद्यार्थी मित्रांनो याला आपण सुरुवात करूया. बघा पहिला जो मुद्दा मला या ठिकाणी आढळेल तो आपण या ठिकाणी बघूया की बाबा जे काही मूलभूत अधिकार आहेत या मार्गदर्शक तत्वामध्ये, मूलभूत अधिकार तर आपण बघितलेच आहे, तर मार्गदर्शक तत्वांमध्ये पहिले जे महत्त्वाचे मार्गदर्शक तत्वे आहेत, आता लिहिण्यामध्ये खूप वेळ जाणार त्याच्यामुळे आपण या ठिकाणी डायरेक्ट थोडंसं बघूया जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लांब होणार नाही. आता बघा कलम 36 मध्ये काय दिलेली आहे व्याख्या? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बाबा कलम 36 मध्ये काय देण्यात आलेली आहे? राजसंस्थेची व्याख्या. आणि कलम 37 मध्ये काय देण्यात आलेलं आहे की अशा प्रकारची तत्वे लागू करणे म्हणजेच काय? मार्गदर्शक तत्वे लागू करणे. म्हणजे दोन कलमे आपली इथूनच एडिट करून टाका डोक्यातून की कलम 36 राजसंस्थेची व्याख्या आणि कलम 37 मध्ये आपल्याला ही तत्वे देण्यात आलेली आहेत. आता यानंतर खरी कलम किंवा खरे आर्टिकल्स आपले या ठिकाणी दिसून येतात ते म्हणजे 38 नंतर. बघा आता हे जे 38 नंतरचे आर्टिकल्स आपले सुरू होतात ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला काय म्हणते बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, पहिला म्हणतो की राजसंस्थेने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था निर्माण करावी. कशासाठी? लोककल्याणासाठी समाज व्यवस्था निर्माण करावी. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला दिसतात. काय? तर दोन क्लॉज असतील. एक की सामान्यतः दोन्ही गोष्टीमध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय आणि दर्जा आणि संधी याची समानता आपण 38 द्वारे प्राप्त करत असतो. हेच सारं आपल्या सरनाम्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. सरनामा जो आपला आहे त्या सरनाम्यामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे. कलम 39 मध्ये काय दिसते बघा? राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्वे. आता विद्यार्थी मित्रांनो विशिष्ट तत्वे 39 मध्ये आहेत आणि हे सर्वात IMP कलम आहे. तुम्हाला सांगत आहे मी सर्वात IMP म्हणजे मोस्ट IMP कलम या ठिकाणी आपल्याला दिसून येते. 39 मध्ये जर आपण गेलो, 38 मध्ये तर आपल्याला दोनच गोष्टी दिसतील, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आणि दर्जा आणि संधी. तर त्याचबरोबर आपल्याला आणखी काय दिसते? 39 मध्ये काही तत्वे दिलेली आहेत. ही तत्वे आपल्याला 6 प्रकारची तत्व आहेत आणि हे समजून घ्यायला पाहिजे की बाबा पहिलं जर एकंदरीत आपल्याला बोलायचं झालं तर साधारणतः बघा या ठिकाणी जर आपण पहिला मुद्दा जर सुरू केला तर उपजीविकेची जी काही साधने असतात, उपजीविकेची साधने आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर भौतिक संसाधने दिसून येतात. भौतिक संसाधनांचा वाटप आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पहिली काय तर उपजीविकेची साधने यांचा स्त्री पुरुषांमध्ये समान वाटप असायला पाहिजे. उपजीविकांचा साधनांचा वापर कल्याणासाठी, लोककल्याणासाठी व्हायला पाहिजे, समान वाटप असला पाहिजे. त्याचबरोबर तिसऱ्यामध्ये की आर्थिक विषमता जी आपली आहे, आर्थिकचे जे काही केंद्रीकरण होत आहे, आर्थिक केंद्रीकरण काय झाले पाहिजे? कमी झाले पाहिजे बाबा. आर्थिक केंद्रीकरण म्हणजे पैशाचे केंद्रीकरण काय झाले पाहिजे? कमी झाले पाहिजे. किंवा या ठिकाणी आपल्याला दिसते की बाबा साधारणतः याला A दिला मी, याला B दिलेला आहे मी, याला C दिलेला आहे, याला D दिलेला आहे. तर याला दिलेला आहे की वेतन समानता असली पाहिजे. वेतन समानता फार महत्त्वाची आहे. वेतन समानता असली पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर महिलांचे आरोग्य, बालकांचे आरोग्य, कामाच्या ठिकाणी जे काही असेल ते महिला वगैरे यांच्या आरोग्याच्या ठिकाणीच्या तरतुदी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि बालकांचे निकोटपणे संगोपन आपल्याला F मध्ये देण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे कलम विचारतात. कोणतं? F वालं. हे घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेलं आहे F वालं कलम. तर याला काय म्हणतात? तर बालकांचे निकोटपणे संगोपन. तर विद्यार्थी मित्रांनो कसं ध्यानात ठेवायचं? उपजीविका, भौतिक संसाधने, आर्थिक केंद्रीकरण, हे 3 पैशा संबंधित आहे बघा. उपजीविका, भौतिक संसाधने आणि आर्थिक केंद्रीकरण. त्याच्यानंतर स्त्री पुरुष वेतन समान करायचं आहे. त्याच्यानंतर महिलांचे वगैरे बालकांचे आरोग्य आणि त्याच्यानंतर दिलाय बालकांचे निकोटपणे संगोपन. घटना दुरुस्ती F संबंधित तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. आणि त्यानंतर एक कलम आणखी टाकण्यात आलेला आहे. त्या कलमाचं नाव आहे कलम 39A. आता कलम 39A काय आहे? कलम 39A आहे की सर्वांना समान न्याय, मोफत
सल्ला, न्यायविषयक सल्ला मिळण्याचा अधिकार. मग जेवढे काही विद्यार्थी आहेत किंवा जेवढे काही त्या प्रकारचे नागरिक आहेत त्यांना न्यायाचा सल्ला या ठिकाणी मिळण्याचा अधिकार असेल. अशा प्रकारचा जो सल्ला आहे हा मोफत स्वरूपाचा असेल आणि घटना दुरुस्ती 42वी 1976 नुसार हे कलम टाकण्यात आलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी 39F आणि 39A बिलकुल ध्यानात ठेवायचे आहेत. मी बोलत आहे 38 सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे. चला, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कलम 40 वर जर आपण गेलो तर कलम 40 दिसते आपल्याला ग्रामपंचायतीचे संघटन. आता ग्रामपंचायत संघटन ऑब्विसली गांधीवादीच असणार ना, हा कारण ग्रामपंचायत आलं तर ग्रामपंचायतीचे संघटन कलम 40 मध्ये आपल्याला देण्यात आलेले होते. काही मोठा त्याचा आवाका नाही आहे कलमाचा अभ्यासण्याचा. किंवा या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे आपल्याला दिसून येते बाबा ग्रामपंचायतीचे संघटन. आता या ठिकाणी बघा कलम 41 मध्ये आपल्याला 3 गोष्टी दिसून येतात. यावर थोडंसं डिस्कस करूया बाबा. कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा हक्क. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त एवढं ध्यानात ठेवा की सार्वजनिक सहाय्य म्हणजे काय. सार्वजनिक सहाय्य हा जो शब्द आलेला आहे याचा अर्थ होत असतो मदत. याचा अर्थ काय होत असतो मदत. आणि मदत आपल्याला कितीची पाहिजे तर 41 कलमाची आपल्याला मदत पाहिजे. ओके, 41 रुपयाची तुम्हाला मदत पाहिजे. मदत कोणाकोणाला पाहिजे लक्षात घ्या. मदत एक तर कामाची म्हणजे कामाच्या ठिकाणीची जी काही मदत आहे ती लागते. किंवा जे काही लोक त्या प्रकारचे वार्धक्यवाले आहेत, वार्धक्य म्हणजे ज्यांचं तब्येत वगैरे बरोबर नाही आहे, अपंगत्व आलेला आहे, दिव्यांग लोक आहेत लक्षात घ्या यांना मदत पाहिजे, बेरोजगार लोक आहेत यांना मदत पाहिजे. ओके, अशा प्रकारची जी काही सहाय्य करण्याची स्थिती आहे ही कलम 41 सांगते. आणि वेगवेगळ्या गटाला सांगते शिक्षणासंबंधित सहाय्य करा, वार्धक्याविरुद्ध करा. संजय गांधी योजनेसारखी, राजीव गांधी योजनेसारख्या योजना ज्या आहेत ह्या कलम 41 ला अनुसरून आहेत. आणि अशा प्रकारे हे कलम तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, चला याच्यानंतर जे कलम येते त्या कलमाचं नाव आहे आपलं कलम 42. या ठिकाणी काय येते कामाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता ना त्या कामाच्या ठिकाणी काय असली पाहिजे बाबा सुस्थिती असली पाहिजे. चांगल्या प्रकारची स्थिती तुम्हाला या ठिकाणी दिसली पाहिजे की कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती चांगली असली पाहिजे. आणि प्रसूती रजा म्हणजे याचा अर्थ सोबतच त्या प्रकारची प्रसूती रजा सुद्धा असली पाहिजे. या ठिकाणी आपल्याला ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या दिसून येतात. प्रसूती रजा साधारणतः 26 आठवड्याची असते. ध्यानात ठेवायचं 26 आठवड्याची प्रसूती रजा असते आणि ती आपला मार्गदर्शक तत्वांमध्ये येते. मूलभूत अधिकार नाही आहे, न्यायविषयक नाही आहे, परंतु ते मात्र येते. अशा प्रकारे हे कलम 42 तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो आता ज्या कलमावर मी बोलणार आहे ते कलम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या कलमाचं नाव आहे कलम 43. बघा आता हा जो कलम 43 आहे याला पहिले आपण डिफाइनली वाचून घेऊया. बघा काय म्हणते कलम 43. याला जर आपण थोडंसं या ठिकाणी बघितलं तर कामगारांचे निर्वाह वेतन व त्या संबंधित तरतुदी आहेत. आता एकच नाही आहे याच्यामध्ये, यामध्ये 2 आपल्याला भाग दिसतात की उद्योगधंद्याचे व्यवस्थापन आणि कामगारांचा सहभाग. आता या ठिकाणी आपण काय बोलूया की हा कलम 43 आहे. कलम 43 मध्ये 2 गोष्टी की बाबा कामाच्या ठिकाणी सांस्कृतिक बदल वगैरे वगैरे गोष्टी दिलेल्या आहेत. सोबतच तुम्हाला काय भेटायला पाहिजे निर्वाह वेतन भेटायला पाहिजे. निर्वाह वेतनाची सुविधा असली पाहिजे, सांस्कृतिक सुविधा असल्या पाहिजेत, मनोरंजनाच्या सुविधा असल्या पाहिजेत कामाच्या ठिकाणी. ह्या कामगारांच्या हिताच्या तरतुदी आपल्याला कलम 43 मध्ये दिसतात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो कुटीर उद्योग, गावामध्ये कुटीर उद्योग नावाची जी तरतूद आहे तिचे सुद्धा संगोपन झाले पाहिजे. व्यवसायाचे ज्याप्रमाणे संगोपन करतो त्याचप्रमाणे या कुटीर उद्योगाचे संगोपन आपण केले पाहिजे. ही एक तरतूद आपल्याला दिसते आणि याला आपण म्हणत असतो मग गांधीवादी. या तरतुदीला आपण काय म्हणतो गांधीवादी. तर हे 43 मध्येच एक नाही 2 तरतुदी आहेत हे ध्यानात ठेवायचं. दुसरा जर आपण 43A मध्ये गेलो, 43A मध्ये जर गेलो तर उद्योगामध्ये जे काही आपलं व्यवस्थापन असेल, उद्योगामधलं जे व्यवस्थापन आहे या व्यवस्थापनामध्ये आपला हक्क आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, हे जे घटना दुरुस्ती आहे ही आपण 42व्या घटना दुरुस्ती 1976 ने ही तरतूद टाकलेली आहे. त्याच्यानंतर जे कलम येते आपलं ते 43B येते विद्यार्थी मित्रांनो. आणि हे आहे सहकारी सोसायट्या ज्या काही आपल्या असतील, सहकारी सोसायट्या, ह्या ज्या सहकारी सोसायट्या आहेत ह्या स्थापन करण्यासाठी काय द्यायचं आहे बाबा प्रोत्साहन द्यायचं आहे. काय द्यायचं आहे प्रोत्साहन. आणि हे प्रोत्साहन कधीपासून आपण 97वी घटना दुरुस्ती 2008
11 विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवायचं, सहकार शब्द दिसला रे दिसला की 97वी घटना दुरुस्ती 2011 तुमच्या डोक्यात आला पाहिजे आणि आपल्याला दिसते की सध्या सहकार मंत्री आपले अमित शहा ओके ते दिसून येतात. तर एकंदरीतच आपल्याला काय दिसते की हे सहकार मध्ये सहभाग आपल्याला 43B मध्ये दिसून येतो. मग विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे 43 कलमापर्यंत आलो. थोडासा पॉज घ्यायचा आणि पुढे वळायचं. ओके मग 43 मध्ये आल्यावर त्यानंतर जे आपल्याला कलम दिसते ते आहे 44. बघा पेज चेंज करूया. कलम 44 काय म्हणते तुम्हाला माहितच आहे. कलम 44 म्हणते समान नागरी कायदा. काय म्हणते? समान नागरी कायदा. सर्वांसाठी समान कायदा असला पाहिजे. समान नागरी कायदा. समान नागरी कायद्यावर जर यावर्षी प्रश्न आला तर या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी आणखी ध्यानात ठेवायच्या माझ्या की समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य सध्या UK आहे म्हणजे उत्तराखंड दिसते आणि अस्तित्वात मुळातच समान नागरी कायदा कोण्या राज्यात अस्तित्वात होता तर ते राज्य गोवा होतं. कोणतं होतं? गोवा की ज्यात मुळात आहे स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच आहे. अशा प्रकारे समान नागरी कायदा सर्वांच्यासाठी जो फौजदारी आणि दिवाणी कायदा आहे, फौजदारी तर सर्वांसाठी समान आहेच परंतु दिवाणी कायदा सुद्धा सर्वांसाठी काय असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? समान असला पाहिजे. अशा प्रकारचा आपल्याला एक कलम दिसते. आता बघा कलम 45. कलम 45 ची भाषा मी तुम्हाला पुस्तकी भाषा या ठिकाणी वाचून दाखवतो. बघा कलम 45 काय म्हणते? 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन. 6 वर्षाच्या खालील. बरेच विद्यार्थी याला वाचत नाहीत ना, याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. 6 वर्षाच्या वर नाही, 6 वर्षाच्या खालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगून देतो की तुम्ही कलम 45 ला डायरेक्ट करू शकता अंगणवाडी. कलम 45 म्हणजे काय बाबा? कलम 45 म्हणजे अंगणवाडी. ओके बरं 0 ते 6च्या खाली तुम्ही आतापर्यंत कुठं होते? जर तुमचं वय 6च्या आत होतं तुम्ही अंगणवाडीमध्ये होते की नाही? आता आलं असेल प्री स्कूल कॉन्व्हेंट वगैरे तर आता आलेले आहेत. ओके त्याच्या आधी काय होती आपली अंगणवाडी. अंगणवाडीमध्ये आपण शिक्षणही घेत होतो 6 त्या आतमध्ये आणि साऱ्याच गोष्टी पोषणही भेटत होतं आपल्याला. तर एकंदरीत कलम 45 म्हणजे काय बाबा? आता अंगणवाडी ध्यानात ठेवायचं. डायरेक्ट अंगणवाडी ध्यानात राहणार. आता येऊया कलम 46 मध्ये. आता हे बघा कलम 45 ची भाषा अशी नव्हती. कलम 45 च्या भाषेमध्ये शिक्षणाचा अधिकार होता आणि कलम 45 ची भाषा आपण 86वी घटना दुरुस्ती 2002 ने काय केलेली आहे? बदलवलेली आहे. त्याच्यानंतर येते विद्यार्थी मित्रांनो कलम 46. आता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर त्या प्रकारचे जे आर्थिक दुर्बल घटक आहेत यांच्यासाठी हे कलम आहे. एकंदरीत बघा अनुसूचित जमाती अनुसूचित जाती तसेच इतर दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध. आता हा जो शब्द आहे माझा कोणता? SC ST आणि इतर जे आहेत आर्थिक दुर्बल यांचे कोणते हितसंबंध? एक तर आर्थिक हितसंबंध, दुसरे शैक्षणिक हितसंबंध. हे तुम्ही काही जण यावर अजिबात बारीक गोष्टीवर ध्यान देत नाहीत परंतु या बारीक गोष्टींवर ध्यान द्यावं लागते. कोणत्या हितसंबंधाच्या संबंधित बोललेलो आहो तर आर्थिक आणि शैक्षणिक म्हटलेलं आहे. राजकीय हितसंबंध इथं चुकीनंही करायचे नाहीत. ओके अशा प्रकारे आपल्याला काय दिसून येते? कलम 46 या ठिकाणी दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो यानंतरचे जे कलम आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा या ठिकाणी आपण 2 कलमांवर बोलूया. कलम 47 वर बोलूया आणि इकडे मी कलम 48 वर बोलतो. बघा हे बिलकुल ध्यानात ठेवण्याजोगते कलम आहेत. पहिलं जे कलम आहे 47 याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बाबा राहणीमानाचा दर्जा जो आहे राहणीमानाचा दर्जा हा एकंदरीत चांगल्या उत्तम प्रकारचा बनवणे हे काम आहे. ओके आता विद्यार्थी मित्रांनो राहणीमानाचा दर्जा जर वाढवायचा असेल तर दारू काय करावी लागेल? दारू बंदी करावी लागेल. काय करावी लागेल? दारू बंदी. तर लिक्वर बंदी आणि राहणीमानाचा दर्जा ह्या दोन्ही सोबत त्या प्रकारच्या होणार नाहीत म्हणून एकाच कलमामध्ये आपल्याला काय दिसते की राहणीमानाचा दर्जा वाढवणे आणि दारू काय करणे? बंदी करणे. कोणाचं काही कन्फ्युजन झालं तर ध्यानात ठेवायचं राहणीमानाचा दर्जा विरुद्ध दारू बंदीच येणार. राहणीमानाचा दर्जा वाढला तर दारू कमी होणार आणि दारू वाढली तर राहणीमानाचा दर्जा कमी होणार. सरळ सरळ. दुसरं या ठिकाणी काय दिसते की कृषी. लक्षात घ्या कृषी हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे. कृषीमध्ये काय काय करायचं बाबा? कृषीमध्ये तुम्ही नवीन प्रकारचे तंत्रज्ञान वापरा, त्याच्यासाठी प्रोत्साहन देणे किंवा याच्या संबंधित कृषीच्या संबंधित काय येतात? गुरे. बरोबर आहे. या गुरांचा नवीन संकरित जाती तयार करणे आणि या गुऱ्या आणि कृषीजाला जर आपण संगोपन करत असेल तर गायीच्या कत्तलीस बंदी असलीच पाहिजे. गायीच्या कत्तलीस जी गायीची कत्तल होते ना त्या कत्तलीस या ठिकाणी बंदी असलीच पाहिजे. नाहीतर एका ठिकाणी आपण संवर्धन करत आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी गायीची कत्तल करत आहोत तर हे जमणार नाही. म्हणून हे 2 कलम संबंधित ध्यानात ठेवायचे की बाबा या एका कलमामध्ये कृषी आहे, गुरेही आहेत आणि गायीची कत्तलही आहे. एका कलमामध्ये राहणीमानाचा दर्जाही आहे आणि दारूबंदी सुद्धा आहे. ओके हा अशा प्रकारे. आणि या दोन्ही कलमाच्या मधामध्ये एक 48A नावाचा कलम येते. याला म्हणतात
पर्यावरण, वने यांचे काय करायचे बाबा, संवर्धन करायचे आहे. अशा प्रकारे हे सुद्धा आपल्याला 42वी घटना दुरुस्ती 1976 ने टाकलेले कलम दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, हे कलम ध्यानात ठेवायचे. तर एकंदरीतच अशा प्रकारे आपण आलं कलम 48A पर्यंत. आता बघा कलम 49 जे आहे, कलम 49 मध्ये जर पाहिलं आपण तर साधारणतः आपल्याला दिसते की बाबा जे काही आपले स्मारके वगैरे आहेत, नवीन नवीन स्मारके आपण जे काही उभारलेले आहेत किंवा या ठिकाणी जर बघितलं तर राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके स्थाने आहेत, यांचे संवर्धन आपल्याला या ठिकाणी करावे लागते. आता स्मारके जे आपल्याला या ठिकाणी नवीन पेज घेतो मी, बघा स्मारके जे काही वास्तुशास्त्रे आहेत त्या स्मारकांची काय करणे, जपवणूक करणे हे आपल्याला कलम 49 मध्ये दिसून येते. तर एवढं हे पाठच करून ठेवायचं आहे की जे काही आपले महत्त्वाची स्मारके आहेत त्यांची जतवणूक करणे. आणि कलम 50 आणि कलम 51 आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा कलम 50 आणि 51 ला आपण जरा सोबत घेऊया. मी तर म्हणतो 49 48 सोबत पर्यावरण संरक्षण आणि स्मारकांचं संरक्षण ही जोडी जोडून द्यायची आहे. कलम 47 कलम 48 ची जोडी जोडा, कलम 48A आणि कलम 49 ची जोडी जोडायची आहे. आणि कलम 50 आणि कलम 51 ची जोडी आपण या ठिकाणी जोडून घेऊया. कलम 50 दिसतो आपल्याला आणि कलम या ठिकाणी 51 दिसून येते. कलम 50 काय म्हणते की बाबा दोन गोष्टी, बघा याची भाषा फार महत्त्वाची आहे. काय म्हणते, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळापासून काय असेल बाबा, वेगळं असेल. इथं काय असते शब्द बघा, न्यायमंडळ जे आहे, न्यायमंडळ जे काही आपलं सर्वोच्च न्यायालय वगैरे आहे एकेरी स्वरूपाचं, ते न्यायमंडळ. आणि कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण, राष्ट्रपती. ओके, त्याच्या खाली प्रमुख कोण, उपराष्ट्रपती. त्याच्या खाली प्रमुख कोण, PM, त्याचे मंत्री. ओके, आणि महान्यायवादी. हे जे दिसतात आपल्याला हे काय आहे बाबा, कार्यकारी मंडळ या ठिकाणी दिसून येते. आणि या कार्यकारी मंडळामध्ये साधारणतः हे वेगळं आहे आणि हा जो आहे न्यायमंडळ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय हे एकामेकांपासून वेगळं असेल. ओके, आणि लास्ट दिसते विद्यार्थी मित्रांनो 51 मध्ये आपल्याला काय, आंतरराष्ट्रीय शांतता. काय दिसते, आंतरराष्ट्रीय शांतता. अशा प्रकारे हे कलम आपल्याला आढळून येतात आणि याच्या आधारावर मग आपल्याला प्रश्न येत असतात. 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता, आपण देशांसोबत आंतरराष्ट्रीय शांतता ठेवली पाहिजे. चांगल्या त्यांनी केलेल्या कायद्यांचा आपण वापर केला पाहिजे, त्याचा मान केला पाहिजे. कोण्याही देशासोबत जाणून शांतता टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. युद्धासाठी तयार न राहता शांततेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे सारं आपल्याला कलम 51 सांगते. आणि अशा प्रकारे कलम 51 मुखपाठ होऊन जाते. बरं, अजिबात नाही, कोणत्याच तुम्हाला पाहण्याची आवश्यकता राहत नाही. मुखपाठ असं आपण कंटिन्युअसली कलम 80 पर्यंत जाऊ शकतो, परंतु वेळेच्या मर्यादा आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्याही आपण थोड्याशा लक्षात घेऊन जे काही लक्षात राहिलं पाहिजे या इंटेन्शननं कलम 50चा पहिला क्लॉज घेऊया, दुसरा क्लॉज आपण कलम 50 ते कलम 100चा घेऊया. ओके, होता होईपर्यंत आणि नंतर त्याचा तिसरा जे महत्त्वाचे आहेत ते घेऊया. तर अशा प्रकारे तुमची रिव्हिजन या ठिकाणी मी घेणार. मला कमेंट्समध्ये सांगाल जर तुम्हाला या ठिकाणची रिव्हिजन पाहिजे तर नक्की कमेंट्स करा आणि मला सांगाल. ओके, आता बघा या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आता आपल्याकडे काही प्रश्न आहेत. या प्रश्नांना कसं सोडवायचं पटापट या ठिकाणी बघूया. बघा कलम 48 वगैरे आपलं या ठिकाणी झालं तर मग आता 1-2 प्रश्नच आपण या ठिकाणी पाहूया. जर असेल तर, नसेल तर आपले पुढे जाऊया. बघा ते प्रश्न आपले मार्गदर्शक तत्वांचे झालेले आहेत. आता एक प्रश्न या ठिकाणी आहे कर्तव्यावर. काय म्हणते, राज्यघटनेच्या अनुच्छेद रिकामी जागामध्ये नमूद केल्याप्रमाणे महिलांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद असणाऱ्या प्रथा सोडणे व प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल. हे कलम कोणतं आहे? किती कठीण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा साधा नाही आहे. ओके, तुम्हाला प्रत्येक गोष्ट ध्यानात ठेवणे हे पॉसिबल नसते, परंतु मी या ठिकाणी तुम्हाला एक क्लुप्ती सांगतो, त्यानुसार तुम्ही ध्यानात ठेवा. बघा पहिलं याचं उत्तर आहे कलम 51AE. आता आपण काय करूया, हा प्रश्न पहिले समजून घेऊया आणि त्याच्यानंतर जाता जाता याचं उत्तर बघूया. बघा आपल्याला दिलेलं आहे कलम 51 झाले ना आपले. आता आपलं कलम 51A आहे. कलम 51A म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे मूलभूत कर्तव्य. आणि तुम्हाला माहितीच आहे आपण मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतलेली आहेत आणि साधारणतः कोणत्या घटनादुरुस्तीने घेतलेली आहेत, तर 42वी घटनादुरुस्ती 1976. ओके, हे कलम आपण टाकलेलं आहे, याला म्हणतात मूलभूत कर्तव्य. आता बघा 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 11 मूलभूत कर्तव्य ध्यानात कशी ठेवायची एकंदरीत क्रमानुसार. आता याचा कसं ABCDचा क्रम आहे, मी 1 2 3 नुसार लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात राहणार. 1 2 3 म्हणजे ABCDला जोडता येते आपल्याला. ओके, आता समजा या ठिकाणी आपण ध्यानात ठेवायचे की बाबा 1 नंबरवर तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे शब्द आदर. काय ध्यानात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो, आदर. आता आदर कशाचा, आदर कशाचा, भारतीय ध्वजाचा आदर करावा लागेल.
भारतीय राज्यघटनेचा आदर करावा लागेल, राज्यघटनेसंबंधित ज्या काही आणखी ज्या गोष्टी असतील त्यांचा आदर करावा लागेल. दुसरा शब्द या ठिकाणी मी लिहित आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे काय तर आदरासोबतच आपल्याला जे काही अत्यंत महत्त्वाचे स्वातंत्र्यासाठी लागलेल्या त्या प्रकारच्या गोष्टी आहेत, म्हणजे स्मारके म्हणा, जे काही असतील आपल्या स्वातंत्र्यासाठी लागलेल्या साऱ्या गोष्टी, त्यांचं संवर्धन करणे, हा तर एक पहिला तर झाला आदर. आणि त्याच्यानंतर झालेले आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्मारके, जे काही आपले स्मारके वगैरे असतील त्यांचं आपल्याला काय करणे आहे, संरक्षण करणे आहे. तिसरं या ठिकाणी जर आपण बघितलं की बाबा स्वातंत्र्यामध्ये वापरलेले जे काही स्थानके असतील त्याचं संरक्षण केलं आपण. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो एकात्मता. काय आहे, एकात्मता. आपल्या सर्वांमध्ये एकता आणि एकात्मता याचा भाव असला पाहिजे. 3 नंबरवर आपल्याला हे एकात्मता दिसून येते, लक्षात घ्या 3 नंबरवर. 4 नंबरवर जर आपण बघितलं तर संरक्षण नावाचा एक शब्द पाठ करून ठेवायचा. संरक्षण, देशाच्या संरक्षणासाठी आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे. ओके, नेहमीच तत्पर असलं पाहिजे. तर अशा प्रकारे देशाचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर राहा. आणि या सर्वांना म्हणजे आदर, स्मारके प्लस दोघांची काय होते, एकात्मता, आणि याला जर प्लस केलं तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ साधारणतः जर आपण बघितलं तर संरक्षण नावाचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि त्यानंतर आता बघा, संरक्षणाचा तर भाग आहेच आहे, सोबत आपल्याला एकंदरीत काय दिसते की एकात्मता झाली. त्याच्यानंतर आपल्याला बघा ABCDE, तर याच्यामध्ये आपल्याला नंतर या ठिकाणी ई मध्ये काय दिसते, ई मध्ये दिसते संस्कृती, किंवा ह्या ज्या काही महिला आहेत, महिलांचं जे काही वेगवेगळ्या प्रथा आहेत, त्या महिलांच्या प्रथा काय करणे बाबा, कमी करणे. त्यांच्या विरोधात ज्या काही प्रथा असतील त्या सुद्धा काय करणे, कमी करणे. म्हणजेच काय प्राप्त करणे, सार्वभौमत्व प्राप्त करणे. सार्वभौमत्व तर असलं पाहिजे. महिलांच्या संबंधित ज्या काही विशिष्ट प्रथा आहेत त्या काय करणे बाबा, रद्द करणे. आणि यालाच ई म्हटलं. आणि अशा प्रकारे प्रश्नामध्ये जर आपण परत आलो तर बघा इथं काय दिलेलं आहे, 51 ये, इथं तर आदर शब्द यायला पाहिजे, इथं दिलेला आहे ई. तर याचा अर्थ अशा प्रकारचा आपला प्रश्न आपल्याला दिसून येतो. पुढे विद्यार्थी मित्रांनो आपण जर याच्यामध्ये कंटिन्युअसली आलो तर आपल्याला 6व्या मध्ये काय दिसते, संस्कृतीचे काय केले पाहिजे, आपण जतन केले पाहिजे. काय केले पाहिजे, संस्कृतीचे जतन. त्याच्यानंतर 7 मध्ये आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. 8व्या मध्ये आपण विज्ञानवादी आपला काय असला पाहिजे बाबा, दृष्टिकोन असला पाहिजे, विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवा. ओके, 9व्या मध्ये आपल्याला काय दिसते, साधारणतः जे सरकारी मालमत्ता आहे, सरकारी मालमत्ता, त्या सरकारी मालमत्तेचे आपण काय केले पाहिजे, संरक्षण केले पाहिजे. तिचा नासाधूस करता कामा नये. आणि हे सारं केल्यानंतर बघा, आदर करा, स्मारके त्या प्रकारचे यांचे जतन करा, आपल्यामध्ये एकता एकात्मता असू द्या. एकता एकात्मता झालं की आपल्या देशासाठी नेहमी तत्पर राहा संरक्षण करण्यासाठी. संरक्षणासाठी तत्पर असेल तर महिलांसंबंधित जे काही घातक कायदे आहेत, सार्वभौमत्व आहे, ते आपलं प्राप्त होणार आपल्याला. आणि मग ह्यालाच काय म्हणतो आपण, यालाच म्हणतो संस्कृती. तर हे झाले 6 पर्यंत आपण संस्कृती प्राप्त केली, आपण शिकलो, चांगल्या प्रकारच्या गोष्टी झाल्या. आता पुढचं इम्प्लिमेंटेशन काय आहे की तुम्ही शिकल्यानंतर पर्यावरणाला हानी पोहोचवू नका, पर्यावरणाचं संरक्षण करा. आणि स्वतःचा दृष्टिकोन हा फक्त धार्मिक ठेवू नका, तर तो विज्ञानवादी सुद्धा प्रोव्हाइड करा. आणि एवढंच नाही तर सरकारी मालमत्तेचं काय करा बाबा, संरक्षण सुद्धा करा. आणि या साऱ्या गोष्टींनाच काय म्हणतो आपण, तर या साऱ्या गोष्टीला एक प्रकारे म्हटलं जाईल सिद्धी. काय म्हटलं जाईल, सिद्धी. 10 नंबर मध्ये ध्यानात ठेवा, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी प्राप्त करण्याची सिद्धी प्राप्त केली पाहिजे. ही सिद्धी आपल्याला कलम या ठिकाणी आर्टिकल 51A च्या 10व्या मध्ये या ठिकाणी दिसून येणार. आणि 11वं जे काही आपलं कर्तव्य आहे त्या 11व्या कर्तव्याला म्हणतात शिक्षणाचा अधिकार. शिक्षणाचा अधिकार हे मूळ त्या प्रकारचं नव्हतं, मार्गदर्शक तत्वांमध्ये नंतर टाकलं आपण की 14 वयोगटापर्यंत, 6 ते 14 वयोगटापर्यंत मुलांना शिक्षण. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार अशा प्रकारचे शिक्षण प्रोव्हाइड करावे लागणार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे भाग नंबर 1, भाग नंबर 2, भाग नंबर 3, भाग नंबर 4, भाग नंबर 4A आणि संपूर्ण आर्टिकल नंबर 1 to 51 क्लॉज A हे संपूर्ण आपण पाहिलेलं आहे. ते मुखपाठ होते. अशाच प्रकारचे कलम आपल्याला विधिमंडळाचे, संसदेचे सुद्धा होऊ शकतात, पण जे महत्त्वाचे आहेत, काही जे महत्त्वाचे नाही आहेत, राष्ट्रपती सुद्धा अशाच प्रकारचा पाठ करून ठेवावा लागतो, उपराष्ट्रपती सुद्धा. परंतु काही विद्यार्थ्यांच्या पाठ होणार, काही विद्यार्थ्यांच्या नाही होणार. काही क्लृप्त्या वापरा, परंतु होता होईपर्यंत आपला प्रश्न चुकायला नको, एवढंच माझं इंटेन्शन आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमची रजा घेतो, थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट सेशनला. आणि मस्तपैकी तुम्हाला एक्झाममध्ये बेस्ट लक आहे. अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे पेपर सोडवा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.